नमस्कार प्रेक्षक हो. कधी कधी जीवनातील समस्या कितीही देवाची भक्ती करत असलो तरी संपत नाहीत. आपल्याला प्रश्न पडतो, आपल्या श्रद्धेचा उपयोग काय जर त्यातून समाधान आणि सुख लाभत नसेल. आज आपण भेटणार आहोत मारुती किसान अत्तरकर यांना. सातारा जिल्ह्यातील कासार शिंदे गावातून आलेल्या एका अनुभवी व्यक्तिमत्वाला, ज्यांनी आपल्या जीवनाचा विविध टप्प्यांवर श्रद्धेचा मार्ग शोधला. मारुतीजींनी लहान वयापासून राम, हनुमान आणि शनी यांची भक्ती केली. मिलिटरी आणि पोलीस खात्यात कार्यरत राहिल्यानंतरही त्यांच्या जीवनातील समस्यांचा शेवट होत नव्हता. शारीरिक दुखणे, व्यसनांचे जाळे आणि मानसिक अस्वस्थता यातून ते मार्ग शोधत होते. त्यानंतर एका अपघाताने त्यांच्या जीवनाला नवी दिशा दिली. संत रामपालजी महाराजांच्या प्रवचनांच्या माध्यमातून त्यांनी एक अनोखा मार्ग स्वीकारला. त्या क्षणानंतर त्यांच्या जीवनात घडलेले चमत्कार आणि बदल तुम्हाला आश्चर्यचकित करतील. कसे त्यांच्या व्यसनांचे निर्मूलन झाले, कसे त्यांच्या शारीरिक त्रासांवर मात झाली आणि कसा त्यांचा परिवार सुखी आणि समाधानी झाला. चला तर मग ऐकूया हे सगळं मारुतीजींच्या शब्दातून. नमस्कार. आपलं नाव? मारुती किसान अत्तरकर, राहणार कासार शिंदे, तालुका कराड, जिल्हा सातारा. आपला व्यवसाय काय आहे? आता माझा व्यवसाय काय नाही. आता मी घरी असतो, मस्सी घेऊन जातो. पण आता वय झाल्यामुळं मी आता कधी जातो कधी नाही. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2018 साली मी सद्गुरू रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आमचा परिवार तरी काय, मी 16-17 कळायच्या अगोदरच मिलिटरीत गेलो आणि त्याच्या अगोदर मी स्वतः रामभक्ती करायचो. असं मी राम 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 म्हणायचो तोंडावर घेऊन. नंतर मी कळायला लागल्यानंतर आमच्या शेजारी त्या ओव्याचा कार्यक्रम असायचा आणि त्यात ते धनगर म्हणायचे, ते राम हनुमानजीची कथा सांगायची. मग मी हनुमानजी भक्तीकडं वळलो का, तर हनुमानजी हे ताकदवार आहेत, रामाला मदत केली म्हणून मी हनुमानजीची पण भक्ती करू लागलो. नंतर मी हळूहळू कळायला लागल्यानंतर मी मिलिटरीत 21 वर्षाच्या दरम्यान गेलो. माझं ट्रेड मेकॅनिकल होतं, त्यामुळे त्या कपडे बिपडे भरायचे, मी आंघोळ करायचो आणि हनुमानजीची डोळे मिटून शनी भक्ती करायचो. आणि जेवाय गेलो म्हणजे ज्या दिवशी मटण डे असायचा, मटण पण खायचो, दारू पण प्यायचो आणि जे असेल ते तिथलं सर्व काम पण करायचो आणि सगळं खायचो. सर, संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल आपल्याला माहिती कशी मिळाली आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? मी मिलिटरीतनं पोलीसमध्ये गेलो, पोलीसमधनं रिटायर झालो आणि रिटायर झाल्यानंतर मसरं घेऊन जायचो. संध्याकाळी मसरं बांधायचो आणि सद्गुरू रामपालजी महाराजांचा चॅनलवर मला धार्मिक वेड होतं आणि त्यांचं ते त्यावेळेला सद्गुरू रामपालजी महाराजावर जाकीर हुसेन असे मुसलमानांचे धर्मगुरूच असतील, पण त्याच्याबद्दल मला काही एवढी, पण त्यांचं ती संवाद ऐकून शनी मला खूप आनंद व्हायचा. मग मी बसून दारू वगैरे प्यायचो आणि आपलं घरी जाऊन शनी परत जेवायचो आणि मग झोपायचो. त्याच्यानंतर असं बरेच दिवस ऐकत गेलो. मग मी ती खाली चॅनलवर आल्यानंतर त्या पोरालाच विचारायचो मी, म्हणजे माझ्याबरोबर असायचं त्याला. ते म्हटलं त्याच्यावर फोन केल्यानंतर तुम्हाला सांगतील. मग तिने मी फोन केल्यावर सांगितलं की कोल्हापूरला जावा. नंतर तिथं प्रथम मंत्र कोल्हापूरला जाऊन शनी घेतला. सर, जसं तुम्ही सांगतात की टी व्ही चॅनलच्या माध्यमातून संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कळालं, त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती मिळाली आणि आपण कोल्हापूरला जाऊन संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. मला हे विचारायचं की जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये काय काय बदल आढळले किंवा काय काय आपल्याला अनुभव त्यातून आले? सगळ्यात मोठा अनुभव म्हणजे माझी शरीर प्रकृती ठीक झाली. शरीर प्रकृती ठीक झाल्यामुळं त्याच्या आधी मला उठाय पण यायचं नाही, बसाय पण यायचं नाही. पण नाम जसं जसं मी करीत गेलो तसं मला काहीच रोग नाही.
असं मला वाटायला लागलं. आता काय नाही, नाहीतर मी गाडीवर बसलो की साईडला दुखायचं, या बाजूला असं, इकडं असं साईडला दुखायचं, ते सगळं राहिलं. सर, जेव्हापासून आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला काही व्यसन वगैरे होते का? कारण आपण मुख्यतः वर्णन केलं की आपण एक मिलिटरीमध्ये कार्यरत होतात, त्याचप्रमाणे आपण पोलीस खात्यातसुद्धा काम केलेलं आहे. तर त्यावेळेस आपल्याला काही व्यसन जडले होते का? आणि त्या व्यसनापासून आजच्या कंडिशनला आपली परिस्थिती आज काय आहे? पूर्वीपासूनच मी म्हणजे मिलिटरीत जायच्या अगोदरपासून, लहान वयापासूनच मी, कारण आमच्या शेजारी पहिली हातभट्टीची दारू मिळायची. एक माणूस, त्याला मी पाणी आणून दिलं की तू मला गपचूप एक कपभर दारू प्यायचा. असं करीत मी मुंबईला गेलो. मुंबईला गेल्यानंतर तिथं फारच दुष्काळ होता, मिळू असायचं. मग माझी इच्छा मिलिटरीत जाण्याची झाली. मग मी मिलिटरीत गेलो. मग मला तिथं सगळंच फ्री मिळायचं, त्याच्यामुळं काय वाटायचं नाही. पण पोलीसमध्ये पण आल्यानंतर त्याचं पण काय वाटायचं नाही. परंतु नामदीक्षा घेतल्यानंतर आता माझी अशी व्यसनाची किंवा कुणाला वाईट बोलण्याची ऑटोमॅटिकच बंद झाले. आणि फायदे सांगायला गेले तर खूपच आहेत. आर्थिक परिस्थिती माझी चांगली आहे. मला 2 पेन्शन मिळतात, 40-42 हजार. त्याच्यामुळं माझी आर्थिक परिस्थिती चांगली आहे. आणि फक्त माझे घरचंही चांगलं आहे. मुलगाच एक दारू पितो, अजून त्याची काही दारू सुटलेली नाही. बाकी 2 मुलं चांगली आहेत. आता एका मुलाची दारूही सुटली. घरात जास्त काही भांडण तंटा आता नाही. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला जे व्यसन होतं, जे दारू पिण्याचं, ते दूर झालं. त्याचप्रमाणे जे शारीरिक जे काही त्रास होता त्यासुद्धा दूर झालेत. आणि आज आपण सुखी समाधानी असं आयुष्य आज परमेश्वराच्या दयेने आज व्यतीत करत आहात. तर आपल्या ह्या अनुभवातून आपण आपल्यासारखे जे मित्रपरिवार आहेत, जे आपले सवंगडी होते, त्याचप्रमाणे जे आपले नातलग आहे, आप्तेष्ट आहे, या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? गुरुजींच्या पुढं मी काही संदेश देऊत नाही, पण मी सर्वांना विनंती करेन आणि प्रार्थना करेन की सर्व समाजानं आता ही कलियुगात जी भक्ती आता आलेली आहे तिचा लाभ घेऊन, आपल्याला मनुष्यदेह मिळालेला आहे, या मनुष्यदेहाचा लाभ तुरंत असं मी आग्रह करेन, सर्वांना नमस्कार करून सांगेन की तुम्ही या भक्तीत जरूर या. ही साधना अशी एक आहे की सगळ्या धर्मांच्या, सगळ्या पूजेच्या ही एक गुरुकिल्ली आहे आणि ही प्रत्येक माणसाने घेतली पाहिजे. जर कोणी साधक आज आपल्या आव्हानाला किंवा आपल्या साधेला आज हाक घालत असेल आणि त्यालासुद्धा संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारायची असेल, तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आपल्या TV चॅनल चाललेला असतो किंवा आता खूपच चांगली सोय झालेली आहे. आपल्या हिंदुस्थानामध्ये जिल्ह्यात सत्संग झालेला आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्याची माहिती तुम्हाला, आणि ज्ञानगंगा हे पुस्तक आम्ही बरेच ठिकाणी गावोगावी जाऊन जगण्याचा मार्ग, भक्तियोग अशी पुस्तकंही देतो. ती तुम्ही जरूर घ्यावी आणि त्याचं थोडं जरी तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला निश्चितच ह्या कलियुगात देव आणि भक्ती कशी करायची हे कळेल. ज्या TV चॅनलवर नंबर खाली पडतात त्याच्यावर फोन केला की तुम्हाला सर्वांना कळेल की कुठं जाऊन भक्ती घ्यायची. सर, जसं तुम्ही सांगत आहात की TV चॅनलच्या माध्यमातून आज TVच्या स्क्रीनवर जे काही आज मोबाईल नंबर फ्लॅश होत आहेत, त्या नंबरवर जर साधकाने संपर्क साधला तर त्याला जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळते आणि तेथे जाऊन तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेऊ शकतो. तर मला हे विचारायचं की या नामदीक्षेसाठी, या गुरुमंत्रासाठी त्या साधकाला किती पैसे मोजावे लागतात? पैसे कधीच काही मोजावे लागत नाहीत. आणि शिवाय तिथं गेल्यानंतर तुम्हाला एकटा आनंद होईल. तिथं भंडारा बघून, ती लोकसंख्या बघून आणि तुमचे जे सोय बघून तुम्हाला, आणि तिथले सर्व राम जे काय पाहिजे ते तुम्ही मागितले तर चावल राम, सब्जी राम, ह्या अर्थानं तुम्हाला तिथं पूर्णपणे हे सर्व मोफत आहे. तिथं तुम्हाला 1 रुपयाही लागत नाही. धन्यवाद. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि
अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.